त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि एक मीडियावाला एका बाईला म्हणे, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी मायराला जाण, कधी तुम्हाला पैसे लागणार नाही. ते बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग मायर गावात रिक्षा फुकट पाहिजे. हा वागत सांगू ना. हा असं असतं का सांगा बरं? चुका काढायच्या म्हणल्यावर कशात निघत नाही. बरं असं आहे उद्धव बुवा, त्या 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. नाही कळलं का तुम्हाला? वय वाढून घेतली नाही ना, 65चं 75 केलं. आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं कसं वाढवणार? म्हणतो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो आणि फक्त असा करतो. खरंय काय तिच्याकडे बघून? खरंय तिला कळतं आता हे खोटं, याला कळालं. मी त्याच्यावर वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहायला, कार्टाकडे पाय ना. हा अधिकारी येडा आहे का लिहून द्यायला? बापाची एसटी असल्यावानी रुबाब करायला लागला. कामाला येतं कामच करावं, 75 लिहिलंय ना, चल फाट बस. बरोबर आहे ना? आणि ते लालपरीचा फुकटचा प्रवास सुरू झाला. एसटीला लालपरी म्हणतात ना, ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून पुन्हा कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याचे भोगाने, बदले मेरे ऐसे हरी हरी. जिचा कालचा हप्ता जमा झाला तिच्या तोंडावर आनंद मावना, आनंद तिच्या तोंडावर आनंद मावना. आणि वय वाढून घेणारी आता तोंड जोडून घ्यायला लागली. कुठून दूर बुंदी सुचली, बुंदी खाऊन जाय तू आता. पण आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं शांता का कालचे 1,500 आले का? कालचा हप्ता जमा झाला का? झाला म्हणे महाराज. म्हणलं एसटी ती बी फुकट आहे म्हणे महाराज. म्हणलं 65 आणि 75 आणि दोन्ही योजनेत वय कस काय बसल? तू काय देवा भाऊची मेवणी थोडीच आहे? नाही म्हणे महाराज, 2 आधार कार्ड काढली, एकावर 65 केलं आणि एकावर 75 केलं. म्हणलं धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देव. जगद्गुरु तुकाराम महाराजा अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्यामुळे झालेली परमात्म प्राप्ती. कारण इथं संताचंही प्राण प्रतिस्थापना आहे आणि देवाचंही प्राण प्रतिस्थापना आहे. पण ते देव कुणामुळं भेटतात? तर ते संतामुळं भेटतात. बरोबर आहे? म्हणून हा संताच्या भेटीचा अनुभव आणि परमात्मा प्राप्तीचा आनंद सांगणारा हा आनंद सांगणारा अभंग घेतलेला आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांनी सर्वांगाचे कान करून ऐका एवढी विनंती आहे. जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं ठेवा, हाता ते खाली, हाताने बस बस काय नाही, हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. एखादा प्रश्न विचारला तर उत्तर देत चला. चुकलं चुकू द्या, मी काय तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून. बरोबर आहे ना? त्याच्यामुळं हसत खेळतं राहा. संवादातून आपण ही सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. मूर्ती प्राण प्रतिस्थापना म्हणजे काय? पहिल्यांदा हे 2 मिनिटात सगळं वर्णन सांगतो तुम्हाला. मूर्ती प्राण प्रतिस्थापना म्हणजे काय? तर असलेल्या मूर्तीमध्ये मंत्राच्या साह्यानं प्राण प्रतिस्थापन करणे, याला म्हणतात मूर्ती प्राण प्रतिस्थापना. म्हणजे मंत्र पहिल्यांदा ती दगडाची असते, ती फक्त मूर्ती असते. तो देव म्हणता येणार नाही त्याला. मग इथं हे जे वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवृंद आहेत, हे मंत्रोच्चारानं त्या मूर्तीमध्ये प्राण ओततात. जसं पार्वती मातेनं मळाचा गणपती तयार केला होता, पण त्याच्यामध्ये तो मळाचा गणपती तयार झाला, पण तो फक्त गणपतीच झाला. काही माणसं म्हणतात तो नुसता गुळाचा गणपती आहे, हा मळाचा होता. बरोबर आहे ना? पण त्याच्यामध्ये पार्वती मातेनं प्राण ओतला आणि म्हणून ते गणपती बाप्पा झाले. तसं या मूर्तीमध्ये मंत्राच्या साह्यानं प्राण ओतल्या जातो, म्हणून त्याला प्राण प्रतिस्थापना म्हणतात. आणि कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही. देवळाच्या कामा कलश, बरोबर आहे ना? देवळाचं काम पूर्ण झालंय आपण कधी म्हणू शकतो? कलशारोहण झाल्याच्या नंतर. कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. तुम्ही कोटीचं मंदिर बांधा आणि 1000, 2000, 5000 कलश लावू नका, ते मंदिराचं काम अपूर्ण आहे. लक्षात येते? जेव्हा कलशारोहण झालं तेव्हा मंदिराचं काम पूर्ण झालं. जसं नदीचं वाहन कुठपर्यंत असतं? वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना?
बरोबर आहे ना? जे बरोबर आहे म्हणतात त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. नदीचं वाहन कुठपर्यंत? तुका म्हणे गंगा सागरा संगमे अवघ्या झाल्यावर मी एक अवघ्या झाल्यावर म्हणे गंगा सागर संगमी. सागर संगम झाला की अवघ्या झाल्या उर्मी एकमय. समुद्र मापम प्रविशंती यद्वत. नदीने समुद्रामध्ये जाऊन प्रवेश करणं तिथं तिचं पूर्णत्व आहे. बरोबर आहे? नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे. तसं कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे आणि काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. म्हणून आज हा कार्यक्रम या ठिकाणी जो होतो हा पूर्णत्वाच्या दिशेने याची वाटचाल आहे. म्हणजे प्राण प्रतिष्ठापनाही झाली आणि कलशारोहणही झालं, म्हणून हा पूर्ण मंदिराचं काम या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून त्या निमित्तानं हा सोहळा आयोजित केलेला आहे. उजळले भाग्य आता. तुकाराम महाराज म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. बरोबर आहे ना? तुकाराम महाराजाची प्राण प्रतिष्ठापना पण झाली ना, मग ते म्हणू शकतील आज उजळले भाग्य आता. महाराज म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. का भाग्य उजळलं म्हणतात? माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता बारली. परमार्थ करणाऱ्या माणसाला कशाची चिंता असते? परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते परमात्मा प्राप्तीची. आणि महाराज म्हणतात ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ. संताच्या दर्शनामुळं हा लाभ आम्हाला आमच्या जीवनात झाला. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळ निघालो तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. लोक म्हणले जोडलेला देव कुठं ठेवला? म्हणले संपुष्टये हृदय पेटी करोनी पोटी साठवू. मिळवलेला परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. लोक म्हटले कुठून आणून साठवला? महाराज म्हणले तुका म्हणे होता ठेवा तो या भावा. बोला, तो या भावा सापडला. भावानं देव सापडत असतो. जे पाठ आहे ते बोला. भाव बळे आकळे. काही याच्यातलं काहीच न कळे. भाव बळे आकळे एरवी न आकळे. करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे पण तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे. फारसे वित्त ये यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजामे हम. जाकी रहे भावना जैसी प्रभु मूर्त देखी दिन तैसी. भगवंत म्हणले मी कसा आहे? ना निराकार हो न साकार हो. भक्त की भावना से तदाकार हो. आता पांडुरंग फुटाचा आहे का 1.5 फुटाचा आहे का 10 फुटाचा आहे? बोला. पांडुरंग फुटाचा आहे का 1.5 फुटाचा आहे का 4 फुटाचा आहे का 5 फुटाचा आहे का 10 फुटाचा आहे का 20 फुटाचा आहे? चला बोला, सांगू शकाल? माझी उंची समजा 5.5 फूट आहे हे मी सांगू शकतो. देव किती फुटाचा आहे? देव आहे श्रद्धेच्या फुटाचा. ज्याचा जेवढा भाव त्याला तेवढा देव. तुम्ही तैसा धरा. तुम्ही ज्या भावाने मला ठरवाल तेवढं व्हायला मी तयार आहे. होय भक्ती केला बस. म्हणून महाराज म्हणले पूर्वी धरावी ती. तुम्ही एका डब्यात बी पॅक करून नेऊ शकता पांडुरंगाला. आता हे भजनी मंडळ सप्त्याला चालल्यावर कशात असतो देव? एवढ्या पेटीतच. ते बी बसलेला न उभा नाही, झोपून. बरोबर आहे ना? लक्षात आलं का? याचा असा अर्थ असा आहे तुमचा जसा भाव तसा देव. जसा तुमचा पैगा भक्ती एकी मी जाणे
तीर्थ साने थोर नमने वा. आम्ही भावाचे पाहुणे बोलते या. तिथे तो स्वतःला लहान मोठं काही म्हणून घेत नाही. तुमचा भाव जेवढा मोठा तो तेवढा मोठा, तो जेवढा लहान तो तेवढा लहान. विठाला विठाला तो या भावा सापडला. बोलत चला बोलत चला. तो या भावा सापडला. आता सापडला जैसा केला तैसा होय पावे सोय धरोनी. ठरवा. मूर्तीवाल्याला फोन करा, हो आम्हाला पांडुरंगाची मूर्ती पाहिजे. ते म्हणतात केवढी पाहिजे बोला. तुम्ही सांगाल तेवढी आम्ही बनवून देतो. तुम्ही फक्त मूर्तीची साईज सांगा, आम्ही तुम्हाला भाव सांगतो. मग बोलणं कळलं का तुम्हाला? तुम्ही साईज सांगा, आम्ही भाव सांगतो. महाराज म्हणले बस 10 सोय धरून. ज्याला जसं वाटलं तसं. लक्षात येते का? म्हणजे तो या भावा सापडला. त्या भावानं सापडल्या जात असतो. बोला. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. बरोबर आहे? बरोबर आहे ना? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला शब्द समोर येतो. मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते? असावी लागते. मग हरवली म्हणजे काय झालं? आता महाराज म्हणतात तो देव मला सापडला म्हणजे सापडायच्या अगोदर हरवावा लागेल. हरवायच्या अगोदर उद्धव बुवा जवळ असावा लागेल. मग देव आपल्या जवळ आहे का नाही आपण पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. महाराज म्हणले प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. हृदयात देव आहे म्हणून मी बोलतोय नागनाथ महाराज, आणि हृदयातला देव आहे म्हणून तुम्ही ऐकता. माझ्या हृदयातला देव गेला माझं बोलणं बंद. तुमच्या हृदयातला देव गेला तुमचं ऐकणं बंद. मी बोलतो तुम्ही ऐकता, हे देवाचं अस्तित्व सिद्ध करत आहे. मग देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. मग कोणी म्हणाल हृदयात देव आहे तर दाखवा. नास्तिक माणसं याच प्रश्नावर परमार्थ करणाऱ्याची बोलती बंद करतात. बरोबर आहे ना? देव आहे ना, मग दाखवा. मग त्याला म्हणा कोरोना होता का? बोला. कोरोना होता का? बोला. कोरोना होता का नाही? होता ना. मग कोणी कोणी पाहिला? हात वर करावर. पाहिला का? मग नव्हता का? मग पाहिला का? मग नव्हता का? मग पाहिला का? चालू देऊ का 2-4 वाजेपर्यंत असं आता? कोरोना होता ना, मग पाहता आला का? अरे 2.5 वर्ष जग ज्यान बंद ठेवलं त्याला अजून कोणीच पाहिलं नाही. कोणीच नाही. पण तुम्ही म्हणसाल महाराष्ट्र थोडा आपला मागास आहे, भारत मागास आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेला विचारा पाहिला का? 2.5 वर्ष जग बंद ठेवलं त्याला अजून डोळ्यानं पाहिलं नाही. मधू बाबा, जग बंद ठेवणाऱ्यावर न पाहता विश्वास आहे. मग जग चालवणाऱ्यावर न पाहता विश्वास ठेवा अडचण काय? डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून डोळ्यानं न दिसणारा देवच वाचू शकतो. दुसरं कोणी वाचू शकत नाही. कोणीच वाचू शकत नाही. कोणी म्हणाला आम्ही लस घेतली. लस घेणारे मेले, देणारे मेले, काढणारे बी मेले. जगात अजून जगण्याची लस तयारच नाही महाराज. आणि झाली असेल तर मला सांगा, मी जमीन विकून घ्यायला तयार आहे. बरोबर आहे ना? जगण्याची लस अजून तयार झाली नाही. काही माणसं म्हणतात एअरबॅगची गाडी घ्या हो महाराज. कशामुळं? नाही नाही चांगलं असतं. अरे जगण्याची एअरबॅग अजून तयार झालेलीच नाही. ज्याचं जिथं आहे तिथं त्या निमित्तानं ते जाणारच आहे. लक्षात आलं? डोळ्यानं न दिसणारा व्हायरस. मग आता मला सांगा, वारा आहे मग दिसतो का? आता हे दिसतोय का? वारा आहे ना, हे हालतंय म्हणल्यावर वारा आहे. माझा तो दिसतो का? पाहिला का आपण? नाही पाहिला. बरोबर आहे. फुलामध्ये सुगंध आहे मग दिसतो का? मग नाही का? आहे ना, मग दिसतो का? घ्यावा लागतो. दिसत नाही, तो अनुभवावा लागतो, घ्यावा लागतो. तसा वारा दिसत नाही पण तो अनुभवावा लागतो. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. बस महाराज लक्षात ठेवा, दुधामध्ये तूप आहे पण त्याच्यासाठी काही प्रक्रिया करावी लागेल ना.
तसं हृदयात देव आहे, पण असंच दिसन का? त्याच्यासाठी काही प्रक्रिया आहे ना. त्याच्यासाठी तुम्हाला संताच्या चरणावर भाव ठेवण्याची गरज आहे. महाराज म्हणले तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि त्या मोतीराम महाराजाच्या कृपेनं मला तो देव सापडला. संतबाई माता ठेविता सद्भावे, संतबाई माता ठेविता सद्भावे, संतबाई माता ठेविता सद्भावे, संतबाई माता ठेविता महाराज म्हणले संतावर नुसता भाव ठेवायचा नाही, सद्भाव ठेवायचा. लक्षात आहे ना? सद्भाव ठेवला की तेथे भेटे देव आपे आप. बस तो देव भेटायला वेळ लागणार नाही. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. बोलत चला. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. बरोबर आहे. येण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो आणि जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. देवाचा येण्याचा दिवस महत्वाचा म्हणून आपण जयंती करतो. संताचा जाण्याचा दिवस महत्वाचा म्हणून आपण पुण्यतिथी करतो. आज देवाचा येण्याचा दिवस आहे ना, म्हणून त्याला महत्व आहे का नाही? आज हे यज्ञ होम हवन, हे गावाला जेवण, हे नवीन कपडे वगैरे ज्या काय सगळ्या गोष्टी इथं आहेत त्या कशामुळे आहेत? देवाच्या येण्यामुळं. देवाच्या येण्यामुळं. येण्याला एक महत्व असतं आणि जाण्याला एक महत्व असतं. महाराज हे बघा, प्रत्येकाच्या जीवनात हे 2 दिवस महत्वाचे. एक येण्याचा आणि दुसरा जाण्याचा. हा, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जे आपरी. बरोबर. जो आला तो जाणार, जो गेला तो येणार. उपजेते नाशे, नाशेल येते. हे आपला विषय वेगळीकडे जाईल ना, त्याच्यापेक्षा आपण हे धरू. येण्याचा दिवस एक महत्वाचा मानला जातो म्हणून जयंती, आणि जाण्याचा दिवस महत्वाचा मानला जातो पुण्यतिथी. 2 दिवसाला महत्व असतं. देवाचा येण्याचा दिवस महत्वाचा, संताचा जाण्याचा दिवस बोला 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 महत्वाचा. आपला येण्याचा आणि जाण्याचा हे 2 दिवस. पण तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे. वसंत पंचमी येण्याचा दिवस आणि आली आता 16 तारखेला तुकाराम बीज. तुकाराम बीज हा महाराजाचा जाण्याचा दिवस. या तुकाराम बीजेच्या जाण्याला महत्व आहे म्हणून लाखो लोक देहूला त्या दिवशी आपल्याला भेटतील तुकाराम महाराजांच्या दर्शनाला. जाण्याचा दिवस एक महत्वाचा. पण महाराज म्हणतात या 2 दिवसापेक्षा माझ्या जीवनात आणखी एक 3रा दिवस महत्वाचा आहे. तो 3रा दिवस कोणता आहे बघा? माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. का? त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले आणि बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र दिला राम. बाबाजी नाव सांगितलं. कोणता मंत्र दिला? राम कृष्ण हरी. उघडा मंत्र जाना राम कृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात मंत्र? मरणात त्रायते ती मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला म्हणतात मंत्र. पहिलं जग चालायचं कैलासजी मंत्रानं, त्याच्यानंतरचं जग तंत्रानं, त्याच्यानंतरचं जग यंत्रानं आणि सध्याचं जग षडयंत्रानं. यांनी ह्याच्यावर करायचं, त्यांनी त्याच्यावर करायचं आणि एकमेकाच्या षडयंत्रात महाराष्ट्रातलं वातावरण बिघडून टाकायचं. बस या मोठ्याच्या षडयंत्रात सामान्याचा चुराडा व्हायला लागला. आज सध्या परिस्थिती महाराष्ट्राची ही आहे. लक्षात आलं का? फायदे त्यांचे तोटे त्यांचे आणि आपलं नको ते नुकसान आहे. समाजाचं नको ते नुकसान. लक्षात आलं माझं बोल? कशामुळं चालू आहे? षडयंत्र. दुसरं काय चाललंय? एकमेकाविषयीचे षडयंत्रानंच चाललेलं आहे ना सगळं. लक्षात ठेवा. महाराज म्हणतात मंत्रामध्ये ताकद होती. लक्षात आलं का? मंत्रामध्ये ताकद असते. हा
म्हणून रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि स्वप्नात माझ्या गुरुनी मला काय मागितलं, पडिला विसर भोजना मागती बोला तुप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला तूप मागितलं. आणि किती मागितलं, पावशेर. थोडं झालं या जमान्यात पावशेर तूप. आता तूप म्हणलं की चूप, तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीन पळत होता तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना, म्हणे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस. आज तुपाची एवढी वानवा आहे, भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. बघा, भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. नाही कळलं का? धन्यवाद. चला जाऊ द्या मग. हां, जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाळडण पडलं तरी थेंबर पडावं, आजी तुपाची वानवा आहे. चमच्याबद्दल मी आणखी एक बोलेल तुम्हाला. तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का कधी? आईस्क्रीम खाता ना? काय नाही खाता, चमच्याने खाता. मग आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देता. चमच्यानं लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार आहे. लई चपर चपर करून काही फायदा नाही महाराज. बरं, चमच्याचा आणखी एक दुर्गुण सांगतो. चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकामं करतो. आता एवढाले ते पातिले असू द्या ना, ते रिकामं कोण करतं? बोला. बस, मग ज्याला मोठं व्हायचं तो महाराज असो नाही तर नेता असो, त्यानं चमच्यापासून सावध राहायचं. पक्ष चमच्यांनी संपवलेत महाराज, संस्थान चमच्यांनी संपवले. लक्षात आलं का? जो माणूस आहे ना, होल अँड सोल माणूस पाहिजे. आता कोणी सांगितलं ना ऐकलं आणि त्यांनी तशी वाटचाल केली की वाट लागली समजायची. लक्षात ठेवा. बरं, काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा? आम्हाला माहीत नाही, आम्ही फुकटचं खातो. फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असा त्याचा अर्थ आहे. 1800 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे. आम्ही लहानपणी पंक्तीला जेवाय जायचो बघा, आनंद महाराज. आताही जातो, काही मी काही वावडं नाही. मी गावातलं मोठाड पण मिरवत नाही. हा, गावातल्यासारखं राहायचं आपण. पोरं बापाला बाप म्हणत नाही, मग तू शहाणपणा केल्यावर तूही काय खरे. काय वाटतं मला बाहेर एवढा मान मिळतो तर गावाने बी द्यावा, ह्या मानसिकतेत गावात राहूच नका. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? अरे गाव असतं, दिला ते ना तो त्याचा मोठेपणा समजा. त्यांनी दिला मान तर तो त्यांचा मोठेपणा समजा. आणि त्यात मी एक भाग्यवान महाराज आहे. महाराज, मला तुम्ही बाहेर लोक जीव लावता याच्यापेक्षा 10 पट माझं गाव मला जपतं. मी तसं जीवनात कमावलेलं आहे. लक्षात आलं? तसं जीवनात मी माझ्या कमाई केलेली आहे. त्याच्यासाठी काय, तुम्हाला प्रामाणिक राहावं लागतं आणि सगळ्यांना धरून चालावं लागतं. याच्यापेक्षा गाव काय मागतं तुम्हाला? काहीच मागत नाही. तुम्ही 40-40, 30-30 हजाराचे पाकिट दिल्यावर काय गावात नेऊन वाटायले थोडीच? बोला, काय वाटायले का त्यांना? नाही, पण त्यांची भावना असते. अहो एवढे महाराज आहे, आपल्याला प्रेमान बोलतात ना बाबा, बस झालं. लक्षात आलं? मग गावात पंक्तीला जेवाय गेलं का, अख्खं गाव जेवाय असायचं. तूप एका वाटीत नाही तर दुरणात राहायचं. तुम्हाला आठवत असेल लहानपणीच, बरोबर आहे? ते जर लहान पोरान वाढाय घेतलं तर तू पाणी वाढ, पाणी. असंच ना, लहान लेकराचे वाढायचे आटम पहा: पत्रवाळी, द्रोण, मीठ, पाणी आणि ग्लास. 6वा ॲटम पोरायकडं वाढाय जात नाही. मग गावात एकच माणूस असतो तूप वाढणारा. सगळं वाढून झाल्यावर ती तुपाची वाटी पाहून त्याची आठवण येते. ओय, त्या शामरावला बोलवा, त्याच्याशिवाय तुपाचं जमणार नाही. त्याचा हात एवढा साफ झालेला असतो नागनाथ महाराज, ती एक वाटी गावाला पुरून उरती. आणि एवढा हात ज्याचा साप आहे त्याच्याच हातात ही जबाबदारी असते. बरोबर आहे ना? जसं प्रत्येक गावात तूप वाढा एक माणूस असतो, तसं प्रत्येक गावात पाकिट भरा एक माणूस असतो. त्याला उरवण्यातच लय आनंद असतो. आपल्या टायमाला एवढे उरले केले काय, मग घातले दुसऱ्याच्या घरात.
बाय उरून केले काय असंच असतं का नाही तसंच असतं बा मग ते येणार अशा बाया माग करणार ती वाटी हातात धरणार या हाताचे चारी बोट एकदाच अशी खोंगा करून घेणार आणि असं धरून जे पळत राहणार ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो आजी तुपाची वानवाय आणि महाराज म्हणतात माझ्या गुरुने मला पावशेर तूप मागितलं आता पाव म्हणजे किती किलोचा चौथा भाग एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला पावशेर म्हणतात तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे 4 भाग केले मन बुद्धी चित्त आणि अहंकार याच्यातला पावभाग झाला चित्ताचा जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे आणि ते चित्त तुपाप्रमाणे आहे मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त आणि ते चित्त माझ्या गुरुने मला मागितलं माझ्या गुरुचं मला दर्शन झालं माझ्या गुरुनं मला मंत्र दिला तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला त्या दिवशी माझं भाग्य उजळलं हे अभंगाचे उजळले भाग्य आता उजळले भाग्य टाळ्या वाजवा जोरदार क्या बात उजळले भाग्य आता ह्या चालीन हे प्रमाण ही खरी बीड जिल्ह्याची ओळख आहे पण या लोकांनी बदनाम केले आहे बीड जिल्ह्यात बरोबर आहे ना हे एका गावाला एवढे मंदिर आणि एवढ्या प्राण प्रतिष्ठापना एका दिवशी ही खरी बीड जिल्ह्याची ओळख आहे बरोबर आहे ही खरी बीड जिल्ह्याची ओळख आहे इथं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे ही खरी बीड जिल्ह्याची ओळख आहे अरे इथं भगवान बाबा बंकट स्वामी महाराज माधव महाराज अग्निसंत माधव महाराज मुकुंदराज स्वामी मोतीराम महाराज इकडं परिसरात आलेलेच आहे ना ही खरी बीड जिल्ह्याची ओळख आहे मधुबुवा पण या लोकांनी या बीड जिल्ह्याला बदनाम करून टाकलाय बरोबर आहे ना हे लक्षात ठेवा महाराज म्हणले उजळले भाग्य आता चांगल्या पखवजल मिळणे लागत
तो आता जास्त फिरलेला इकडं म्हणून माहिती आहे तुला, नाही हे सहज टाकतात माणसाला, सहज. लक्षात आलं का? महाराज म्हणले उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारे, उजळले भाग्य आता. हे बघा, हा भंग बहुतेकाच्या थोडा का होईना पाठ आहे. उजळले, कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरच आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल? आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची चप्पल घालून गेला तर म्हणू शकतो उजळले भाग्य आता, आहे का नाही? कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ. उजळणं म्हणजे काय? एका एका शब्दाचा आपण विचार करून वेळ संपल तिथं थांबू. उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. बरोबर आहे माया हो? तुमचा उजाळण्याचा संबंध जरा जास्त येतो. सोनाराकडे जाता ना, कशाला? अयोध्याताई कशा? सोनं कशा? सोनं उजळायला. बरोबर आहे ना? तुमच्या इकडं मला माहिती नाही, उद्धव बुवा, आमच्या इकडं बऱ्याच वर्षापूर्वी लोकांनी गावागावात येऊन सोनं उजळून दिलं. तुमच्या इकडे बी दिलं का? चांगलं उजळून दिलं. नाही किती उजळलं होतं अजून आठवणीत हे, एवढं उजळलं होतं महाराज. त्यानं दिलं नव्हतं, त्यानं नेलं होतं. चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजळणे. उजळले भाग्य. आता भाग्य कशाला म्हणायचं? संसारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातलं भाग्य वेगळं. संसारातही माणूस भाग्यवान असतो आणि परमार्थातही माणूस भाग्यवान असतो, पण माणसं हे खिचडी करतात. संसारातलं भाग्य परमार्थाकडे जोडतात आणि परमार्थातलं भाग्य पाहून संसार ठरवतात. हे होत नाही. संसारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातलं भाग्य वेगळं. संसारात भाग्याच्या व्याख्या काय आहेत बघा. एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली की लोक त्याला म्हणतात भाग्यवान आहे. बरोबर आहे ना? चांगली बायको मिळायला भाग्यच लागतं ना. अहो, चांगली बायको मिळायला काय लागतं? भाग्य लागतं. आता ते बदला. चांगली बायको मिळायला भाग्य नाही लागत, बायको मिळायलाच भाग्य लागतं. नाही कळलं का तुम्हाला? सध्या बायको मिळणं हेच भाग्य झालंय. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे? म्हणे फक्त जिवंत, बाकी काहीच अपेक्षा नाही म्हणे महाराज आपली. बरोबर आहे ना? बायको मिळणं हेच भाग्य झालंय. चांगली बायको मिळाली की लोक म्हणतात भाग्यवान आहे. पोरं चांगली निघाली की लोक म्हणतात हा माणूस भाग्यवान आहे. पैसा मिळाला की म्हणतात हा माणूस भाग्यवान आहे. पद मिळालं की म्हणतात हा माणूस भाग्यवान आहे. ह्याच व्याख्या आहे भाग्याच्या. तुमच्या दृष्टीनं मी सांगतो ह्या बरोबर व्याख्या आहे ना? चांगली बायको, भरपूर पैसा, चांगले पोरं, एखादं पद, 4 लोकांनी मानावं, याला म्हणायचं भाग्य. हे भाग्यच आहे, पण संसारातलं आहे. भाग्य तरी नो हे धनपुत्र दादा, भाग्य तरी नो हे धनपुत्र दादा, निकटवार बरा संतापाई, आई निकटवार बरा संतापाई. भाग्य तरी नो हे धनपुत्र मी सांगत होतो ते सगळं भाग्यच आहे, पण संसारातलं आहे. आणि परमार्थ करणाऱ्याला जर विचाराल याला भाग्य म्हणायचं का, तर ते म्हणतात नाही, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. दारा म्हणजे बायको. मग भाग्य म्हणायचं कशाला? तिथंच उत्तर आहे. निकटवास बरा संतापाई. संताच्या सहवासात राहायला मिळणं याला म्हणायचं भाग्य. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विदाही तदोदयेते विवेकः. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जे, संसारी जन्मी जे याची लागे. काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. महाराज म्हणले लक्ष द्या माझ्याकडे. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही. माणसानं जवळ करणं भाग्य का?
माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून बी देतील. माणसाचं काय, चालत्याची धुरा आणणारी माणसं असतात. भाग्याचे नि बडशे, उद्यमाचे निमिषे, संपत्ती जाय, हा ते वेगळीकडे जाईल. आपलं भाग्य लक्ष ठेवा. महाराज म्हणले भाग्य देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य, माणसांजवळ करणं भाग्य आहे का? माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून देतील. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो अपने भी पराये हो जाते. जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालतात, आणि आपल्या वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडत असतात. लक्षात ठेवा, डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन नुसार माणसं बदलतात. माया हो बोला, चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला, फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग बोला 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 बोला. माशीला फेकता, नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात. मग तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही. मग चहा फेकतात, तूप का फेकत नाही? चहा 5 रुपयाचा आहे महाराज, फेकाय परवडतो. तूप 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकाय परवडतं. बाया माशी काढतात आणि म्हणतात पाणी मार पाणी मार, आणि वाढ मारा झाले. जाग्यावर फिल्टर. हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. म्हणून साधू संत याला महत्वच देत नाही. मानदंब चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. आम्ही मानाला डुकराच्या विष्ठे एवढं महत्व देतोय, म्हणून आम्ही सुखी आहेत. जो माणूस मान सोडायला शिकला ना तो कधी दुःखी राहत नाही. कळलं माझं बोलणं? मान ज्यानं मान, आणि हे परमार्थ हे सांगतो, अमानी मान दो मान्यो लोकस्वामी त्रिलोकतो. मी अमानी आहे पण मी दुसऱ्याला मान देतो. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जशी वागणूक द्याल तो तुम्हाला तशी वागणूक देणार आहे. मला लक्षात ठेवा, मला मान नकोय, मला मान नकोय, पण मी दुसऱ्याला मान देतो. लक्षात घ्या, साधू संत याच्या विरोधात आहे. महाराज म्हणले आम्हाला, हे बघा, समशत्रोचे मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. आम्हाला शीत उष्ण शत्रू मित्र मान अपमान सुख दुःख सगळं सारखं आहे. आम्हाला हार घातला तर आनंद होत नाही, आणि शिव्या दिल्या तर दुःख होत नाही. वंदी कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी, वंदी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. मज हेही नाही आणि तेही नाही. मंदिर बांधलं मोतीराम महाराजाला लय आनंद होईल, काय घेणं नाही द्यायला. हे तुम्ही तुमच्या आनंदासाठी बांधले, त्यांनी त्यांच्या आनंदात जिवंतपणे जे करायचं ते केलेलं आहे. कळलं माझं? भगवान बाबाचं मंदिर बांधलं मग काय उपकार केले भगवान बाबावर? भगवान बाबाचं मंदिर बांधलं मग काय भगवान बाबावर उपकार आहे का? अजिबात नाही. त्यांनी आपल्यासाठी जे केलेलं एवढं मोठं कार्य आहे, आपण त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे केलेलं आहे. हे बघा, शिवाजी महाराजाची शिवजयंती साजरी केल्याने शिवाजी महाराज मोठे होत नाही, पण शिवाजी महाराजाच्या जयंतीत अश्लील कृत्य करणाऱ्याचे व्हिडिओ व्हायरल होतात तर नावाला बदनामी येते. शिवाजी महाराज मोठे जे आहेत त्यांच्या जयंत्या करून त्याला काय मोठं करता? अरे ते मोठे म्हणून तुम्ही जयंत्या करता, ते मोठे म्हणून तुम्ही जयंत्या करता ना. भगवान बाबा संतच आहेत, मोठेच आहे म्हणून तुम्ही त्यांची मंदिरं बांधता. भगवान बाबा लहान असल्यावर मंदिर बांधलं असतं का? आपण भगवान बाबाचे मंदिर बांधतो ही आपल्या संस्काराची पावती आहे. महाराज म्हणले तुम्ही माझं मंदिर बांधलं तर मला दुःख नाही, ते पाडलं तर मला आनंद नाही. मला आनंदही नाही, माझं हेही नाही, वेगळा दोही पासून. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. मी स्थितप्रज्ञ आहे, हे जाणकार तुम्ही ऐकाय चांगले लोक आहे म्हणून मी बोलतोय. विठाला विठाला. म्हणून मला माणसानं जवळ करणं भाग्य नाही, मला देवानं जवळ घेणं हे माझं भाग्य आहे. आणि सध्या देव सखा जरी विश्व अवघे. बस देव एकदा सखा झाला की विश्व त्याच्यावर आपोआप कृपा करत असतं. म्हणून देवानं जवळ घेणं भाग्य. दुसरं, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची. आणि तिसरं, संताचं दर्शन होणं भाग्य.
महाराज म्हणले दुर्लभम त्रैमेवेत देवानुग्रहे तुका मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. नरदेह मिळणं दुर्लभ. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, पण त्याच्या पुढे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज म्हणले नरदेह दुर्लभ आहे, पण तो कशासाठी आहे? वासुदेव वासुदेव म्हणण्यासाठी आहे. तुम्ही वासुदेव वासुदेव. मग नरदेह मिळणं दुर्लभ, मोक्ष मिळणं त्याच्यापेक्षा अवघड, पण या दोन्हीपेक्षा संत भेटणं अवघड. संत भेटणं अवघड, ओळखणं त्याच्यापेक्षा अवघड. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. संत भेट होणं अवघड आहे. असता जाता रवी धरवेल, परी त्या साधूची भेटी न होई का. संत भेटणं चंद्रामृत सुख सेववेल, आस्था बाह्य हेळा सागर तरवेल, असता जाता रवी धरवेल, परी त्या साधूची भेटी. महाराज म्हणले साधू भेटणं अवघड आहे ना, संत भेटणं अवघड आहे, आणि ओळखणं तर त्याच्यापेक्षा अवघड आहे. चुकीच्या माणसाला लोक संत म्हणतात, आणि ते चुकले की खऱ्या संताला बदनाम करतात. टीव्हीवर पाहून लोक गुरु करतात, आणि तो जेलात गेला की बोंबलत बसतात. माझी विनंती आहे तुम्हाला, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. श्रद्धा डोळस असली तर उद्धार आहे, आणि श्रद्धा अंधा असली तर माणसाचा काही फायदाच नाही त्याच्यात. श्रद्धा डोळस असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. मी तर म्हणतो ज्ञानोबा तुकोबारा हे एवढाले दिलेत आपल्याला, मग आता आपण कोणावरही विश्वास ठेवून काय चालायची गरज आहे? 2 तास चांगलं कीर्तन केलं की लगेच म्हणतात तुम्ही संत. अरे ते कीर्तनकार आहे, आम्ही कीर्तनकार आहे, आम्ही संत नाहीये. आणि संत होण्याच्या भानगडीत पडू नका. जाळूनी संसार बैसलो अंगणी, त्यांनी म्हणावं मी अहो नाही संत पण मिळत या हाती, हिंडता कपाटी रागी. काय आला संत म्हणता? गुंड्या खालीवरी लावल्या म्हणून संत का? है गुंड्या खालीवरी लावल्या की लगेच वैराग्य मूर्ती, असंच का? असं नाहीये. इह लोकापासून परलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. एवढी सोपी गोष्ट आहे. काय म्हणतात? आम्ही ठरवत नाही, आमच्या बरोबरीलाच येतो, फक्त तू ही गाडी थोडीशी माग आहे. कळलं माझं बोल ना? हे लक्षात घेतलं पाहिजे बरं का आपण. मला काय सांगायचं, अरे तर घ्यायचंच नाही सांगितलं, ठरवून जेवढे दिले तेवढे दिले, ह्याचा काय विषय? हे सगळे एकाच पंक्ती, ते लय शानपणा करून काय फायदा थोडाच. आपल्याला तर माहिती आहे, नाही लोकांना कळत, पण लोकांनाही माझी विनंती आहे, अरे एवढाले संत होऊन गेले, ते सोडून कोणाच्या मागं पळतच कशाला? कोणाच्याही मागं पळून आपल्या सुंदर जीवनाची बर्बादी करण्याचं काही काम आहे? दिले ना आपल्याला भगवान बाबा, मोतीराम महाराज, ज्ञानोबा राय, तुकोबा राय, हे संत आपल्यासाठी आहेत ना. हे संत आपल्या, मग संत भेटणं अवघड, ओळखणं अवघड, आणि दर्शन होणं अवघड आहे. धन्य काळ भेट पाये मिठे, आणि तेव्हा संदेहाची सुटली झालो पोटी. म्हणून देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य. उजळले भाग्य आता. कधी 3:30 वाजता, आता कधी 3:30 ला का? आता हा शब्द वर्तमान काळवाचक आहे. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली, पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो. बरोबर आहे ना? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषो निमज द्यावे. त्याच्या अगोदर असं आहे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जे उरले पायिक पण. आता विश्वात्मके देवे, आता कोठे धावे मन, म्हणजे अगोदर धावत होत,
आता निश्चिंतीने पावलो विसावा, म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती. आता तुम्ही कृपावंत, म्हणजे अगोदर झालेली नव्हती. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात मध्ये आता शब्द. अरे 2 वाजले महाराज आले नाही. अरे ते दुसऱ्याच कातकडवाडीला गेले. अरे मग आता येऊ द्या. आता निश्चित मग आता आले का जवळ? अरे म्हणले उजनी पाठवून कळलो. अरे मग आता सुरू करा. पण जवळ आले का? अरे आताच फोन झाला. करा म्हणले सुरू. मग आता करा सुरू. हा आता एक गोष्ट ऐकून घेतली पुढचीला सुरुवात करायची. मध्ये आता शब्द असतो. तुम्हाला कळलं असं आता सांगतो. नवरा बायकोचं बराच वेळ भांडण झालं की बायको ऐकून घेते, नवरा बोलत राहतो. आणि ऐकण्याची कॅपॅसिटी, मर्यादा, सहनशीलता संपली की बायको म्हणते आता सगळ्याला अनुभव आहे, एकट्या आणू नका, चला बोला. हा आता बाद झालं. मी म्हणून बरं आहे, नाही ते कधी पळून गेली असती. सगळ्याच बाया नवऱ्याला असं म्हणतात, महादेवराव मी म्हणून बरं आहे, नाही ते कधी पळून गेली असते. मग नांदली कोणती असती? तो प्रश्न अजून सुटला नाही बरं का, तो शिल्लकच आहे. आणि बाया एकदा बोलायला लागल्या की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. तुम्ही किती सुंदर पखवाज वाजवून जावा आणि घरी गेल्यावर बायकोल म्हणून आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं. हवाच जाती माणसाची. काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. बिना औषधाचा रोग बरा होतो. आणि तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या आणि घरी येताना आशा पिळायच्या. शेंडे दाबूनच घरी यायचं महाराज. ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. वारकाची बायको म्हणते तू केसान गळा कापला. महाराजाची काय म्हणते न सांगितलेलंच बना. बायाला का कौतुक आहे का? एकान बारीक कटिंग केली आणि बायकोल कौतुकान म्हणे का ग हे कटिंग बारीक केल्यामुळं मी जरा तरुणच दिसायला नाही का? बायको म्हणे चेपी करून यायची ना, मग बाळा त्यातलेच दिसला असतात. तिला काय कौतुक आहे महाराज. आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलाय सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द? आता बोला ना. कोणता? आता बोला ना. कोणता? आता बोला ना. हाच आता उधळले भाग्य आता अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे समूळ. आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. आता बऱ्यापैकी गावाची चिंता मिटली. बाकी घरादाराच्या चिंता ह्या तर चालणारच आहे. त्याच्या त्याच्या जबाबदारीवर आहेत. घर राहिलं, हे राहिलं, ते राहिलं, पाईपलाईन राहिली, असं राहिलं तसं, त्या ज्याच्या त्याच्या झाल्या. पण मंदिरं झाले, प्राणप्रतिष्ठापना झाली, कलशारोहण झालं की माणसं म्हणतात आता चिंता राहिली अवघी. अवघी म्हणजे समूळ. एकटा पांडुरंगच आणल्यावर बाकीचे राहिले असते तर चिंताच. एकटे मोतीराम महाराजच असते भगवान बाबा नसते तर चिंताच. एकटे भगवान बाबाच असते माऊली नसते तर चिंताच. एकटे माऊली असते तुकाराम महाराज नसते तर चिंताच. बरं हे सगळे ज्याचं भजन करतात ते प्रभू रामचंद्र नसते तर चिंताच. बरं या सगळ्या महाराष्ट्राचं दैवत जर पांडुरंग नसते तर चिंताच. त्याच्यामुळं कातकडवाडीनं चिंताच ठेवली नाही. कोणता पाहिजे देव जाय त्या मंदिरात आणि आपट डोतकर. बरोबर आहे ना. अवघी चिंता वार, अवघी चिंता वार. आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. प्रत्येका झाले राम राज्य काय ओमने आमासी धरणी धरले पिके गायी ओळल्या मसी. बरोबर आहे. आता राम राज्य आलेलं आहे ना. आणि महाराज म्हणले आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. विठाला विठाला प्रत्येकाला चिंता आहे का नाही. आता मी ही कातकडवाडी समजून त्या कातकडवाडीला गेलो, मग आता ती सापडते का नाही चिंता. महाराजाला टायमावर पोहोचतो का नाही चिंता ही कुणाला? महाराजाला. आणि दिलेल्या वेळेत महाराज येतात का नाही ही चिंता कोणाला? गावकऱ्याला. आता त्या तारीख घेणाऱ्याला का कमी बोलतात का लोक? बरं ते उशीर झाल्यावर महाराज आलेत का म्हणतच नाहीत लोक. आलं करते, आलं करते, गेलं करते, ही परिस्थिती आहे. बरं एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला, म्हणजे तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी? म्हणे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट. पहिला फोन तुम्हाला केला एखादा दिवस बघा. मी डायरी पाहिली, माझ्याकडे काय तारीख शिल्लक नव्हती. म्हणलं माझ्याकडे काय तारीख शिल्लक नाही. नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर, तुम्हाला काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल. म्हणलं तरी का नसल्यावर काय? अहो म्हणे तुम्ही आले नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही. काय प्रेम असावं म्हणलं लोकांचं. म्हणलं करा नाही तर नाही करा तो तुमचा प्रश्न आहे. ते बैठकीतून फोन लावला, त्याला कट करायचं ध्यान नाही. त्याच्या जवळ बसलेला फोन लावणाराला म्हणे काय म्हणले रे महाराज? फोन लावणार म्हणे नाही म्हणतात बा.
त्याच्या शेजारचं म्हणे यार लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. हा, मानता त्या भ्रमात राहूच नका. लक्षात आलं का? लोक मानतात त्या भ्रमात राहू नका. महाराज म्हणले लक्षात ठेवा, त्याला चिंता आहे. हे बघा, जेवायला मिळेल का नाही चिंता, कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही चिंता. तुम्ही सोडू नका, तुमच्या बद्दल तक्रार नाही माझी. हा, टेकायला खांब मिळेल का नाही चिंता. लग्न झालं, मुलगा होईल का नाही चिंता. मुलगा झाला उद्धव बुवा, जगल का नाही चिंता. जगला, चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही चिंता. चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळालं, अभ्यास करेल का नाही चिंता. चांगल्या शाळेत टाकणं कोणाचं काम आहे? बापाचं. आता ताईची अकॅडमी आहे, प्रसिद्ध आहे, टाकलं बापानं अकॅडमीत आणून. चांगली अकॅडमी आहे बाबा, साई गणेश आहे ना. साई गणेश अकॅडमीचं नाव आहे बाबा. आपलं पोरग तिथं पोलीस मिलिटरी काहीतरी होईल, आतापर्यंत त्यांचा रिझल्ट चांगला आहे. पण तिथं ताई ऍडमिशन देतात का नाही? पण ओळखी पाळखीनं ऍडमिशन झालं. पण तिथं गेल्यावर सकाळी 4 वाजता उठून ग्राउंडला पळणं, अभ्यास करणं, कष्ट घेणं, हे कोणाचं काम आहे? पोराचं. शाळेत चांगल्या टाकणं बापाचं काम आणि अभ्यास करणं मास्तरचं. हा, बरोबर आहे ना? नाही, तुमचं नाव ऐकून आम्ही पोरग टाकलं. अरे ते उठच ना 8 वाजे लोक, त्याला काय उठून कराय, ते उठलं तर पाहिजे, त्यानं केलं तर पाहिजे. बरोबर आहे का नाही? चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही चिंता. चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळालं, अभ्यास करेल का नाही चिंता. अभ्यास केला, मार्क चांगले पडतील का नाही चिंता. चांगल्या कॉलेजला जाईल का नाही चिंता. डिग्री मिळेल का नाही चिंता. नोकरी लागेल का नाही चिंता. नोकरी लागली, आता पुन्हा एक चिंता, छोकरी. बरोबर आहे ना? पोरी मिळणं चिंतेचाच विषय आहे ना. पोरगी मिळेल का नाही चिंता. अब आता लग्न झालं, मुलगी चांगली मिळाली, पण लग्न झाल्यावर असंच राहतं का? बिघडून जातं. सगळ्यात मोठी चिंता. आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं चिंता. सांभाळलं घरात, शरीर चांगलं राहतं का नाही चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला तर चांगला सपनाताई सारखा डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टर मिळणं चिंतेचाच विषय आहे ना. एक ऑपरेशन कराय दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटणहार आणला. तो पेशंट म्हणे, डॉक्टर साहेब मी ऑपरेशन करा आलो, तुम्ही आरतीचा ताटणहार काय आणला? डॉक्टर म्हणले, हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हार मला, नाही तर जाग्यावर तो हा कार्यक्रम. पुन्हा हार आणाय जाऊ कुठं सांगा. चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. बिल किती होतंय चिंता. बिल पाहूनच जर कायमचं मरावं लागलं मधू बाबा, तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता आहे. तुम्ही म्हणाल मेल्यावर काय चिंता आहे? मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाळा कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं आहे? ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही, त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता पाठ सोडत नाही. महाराज म्हणले आम्हाला अशी कोणती चिंता नाही. मग आमची चिंता कोणती आहे? कै मी उद्धार कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान. ही आमची चिंता. आमची चिंता कोणती? कै आयशी दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा जुरत असे पुसावेचे याची वाटे. जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज. काय लाज राखील मने चिंता वाटे,
तुकाराम महाराज म्हणले आमची चिंता आम्ही सांगतो ना. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा. देव कृपा करील मज काय लाज राखील. जायाचे शरीर जाईल क्षणात का गोपीनाथ. देव भेटत नाही याची चिंता आहे. महाराज म्हणतात तेरा पता नाही लगता. तेरा पता नहीं लगता. भगवान कहाँ मिलता. भगवान कहाँ मिलता है. भगवान कहाँ मिलता है. भगवान कहाँ मिलता. कहीं गाँव ढूंढे कहीं देश ढूंढे. कहीं गाँव ढूंढे कहीं देश ढूंढे. ढूंढेगा कहाँ तेरा ठिकाना कहाँ. तेरा पता नहीं लगता. मिलता कान्या रे. कान्या रे. कान्या रे जग जय दे. कान्या रे. कान्या रे. कान्या रे जग जय दे. दे बेटी दे बेटी दे बेटी दे बेटी दे बेटी. कन्हैया रे. कन्हैया रे. कन्हैया रे जग जय दे. कन्हैया रे. कन्हैया रे. कन्हैया बस तवरी होता अंगे अंग. बस तू भेटत नाही आता याची चिंता आहे. जयती ते धिकम जन्मना व्रज सयत इंदिरा शश्वदत्रयी. हे गोपी गीताची निर्मिती ज्याच्यातून आहे ना. तू भेटत नाही याची चिंता. वेलीला विचारतात, झाडाला विचारतात, दगडाला विचारतात, सर्वांना विचारतात. त्या गोपिका पण कुणाबद्दल. पुसावेशी याची त्या देवाबद्दल. मग ही चिंता आम्हाला आहे पण ती आता राहिली नाही. अवघी चिंता वारली संत दर्शनी आला. संत दर्शनी आला.
बापाच्या दर्शनामुळे हा लाभ आम्हाला झाला. काय झाला? पद्मनाभ जोडला. ज्याच्या नाभीतून कमळ निघालो तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू तुका मने होता ठेवा. तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला विठोबार कुमार. सर्वांनी हात वर करा. 1 मिनिट सर्वांनी हात वर करा. सर्वांनी, महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं अव वैव याडी डोकरा सगळ्यांनी करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ हात वर करा आणि छान भजन म्हणा. 2 मिनिटं. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 उजळले भाग्य. असं भजन केलं की अवघी चिंता वारली. पण हे भजन कधी संत दर्शनी हा. आणि यानं काय होतं? पद्मनाभ. मग जोडल्या कुठं ठेवायचा? संपुष्ट हृदय. पण कधी तुका मने होता ठेवा तो या भावा. बस, चांगलं भजन केलं. धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपलेला आहे. 4 वाजत आलेले आणि आम्ही कमी बॉलमध्ये जास्त रन काढलेले आणि ट्रॉफी काल आलेली आहे.
मग बोलणं कळतंय का तुम्हाला? आता टेस्ट मॅचमध्ये मजा, 50 ओव्हरच्या मॅचमध्ये मजा. आता 2020चा जमाना आहे आणि 2 ते 4 ही वेळ आपली आहे. तरी थोडं लेट झाला असेल तर मी अगोदरचं रूपावळी वगैरे अवघं 2-3 मिनटात उरकलं की हा टायमिंग मॅच झाला पाहिजे. म्हणून हा सगळ्यांच्या भाग्याचा दिवस आहे आज. कातकडवाडीचं तर पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा संत चरण. बस आज या ठिकाणी देव बैसले सिंहासनी, आल्या याचका भगवंत आता सिंहासनावर विराजमान झालेले आहे. देवळात देव नसेल तर ते देऊळ नाही, बरोबर आहे. घराची कळा अंगण सांगतं, गावाची कळा मंदिरं सांगत असते. आज आळंदीतले माऊली बाजूला कळा, आळंदी शून्य आहे. शिर्डीतले साईबाबा बाजूला करा, शिर्डी शून्य आहे. पंढरपुरातले पांडुरंग बाजूला करा, पंढरपूर शून्य आहे. मोळवन मधले माधव बाबा काढा, तो नुसतं वन येते. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? त्या मोळवन मधले माधव बाबा बाजूला काढा, शून्य आहे. भगवान गडाहून भगवान बाबा काढा, भगवान गडच नाही. माझं बोलणं कळते? देहूतून तुकाराम महाराज बाजूला करा, कोण देऊन, कशाचं देऊन, कायचं ते, हे सगळं जर असेल तर त्या एका मुळा असता. फळ्यातून मोतीराम महाराज बाजूला करा, तो नुसता शाळेतला फळा आहे. माझं बोलणं कळलं ना? फळ्यातून मोतीराम महाराज बाजूला करा. चला दस्तापुरातून मारुतराव महाराज बाजूला करा. काय दस्तापुरण, कोण विचारेल त्या? कोणी विचारणार नाही. परळीतून वैजनाथाला बाजूला करा. काय राहिलं परळीत? चला बोला. सगळं महत्त्व कशामुळं असेल तर ते एका देवळामुळं असतं. कळलं माझं बोल? एका देवळाभोवती सर्व असतं बरं का, आणि एका संताभोवती सगळं असतं. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. घराची कळा अंगण आणि गावाची कळा मंदिर. किती मोठा महाराज आला तर काय पाहणार गावात येऊन? तुमच्या कोटीच्या बंगल्यात चला म्हणलं तर येत नाही. ते लोक मग लय मोठा बंगला आहे आमचा, नाही माफ करा मला दर्शन घेऊन जाऊ द्या. आणि एखाद्याला म्हणा अहो महाराज आमच्या चांगलं मंदिर आहे पाहायला चला, त्या महाराजाची नाही म्हणा हिंमत नाही होत. माझं बोलणं कळते का तुम्हाला? त्या महाराजाला म्हणा तुम्हाला मंदिर दाखवायचं आमच्या गावाचं, तो नाहीच म्हणणार नाही. आणि त्याला म्हणा आमच्या सरपंचाचा किंवा आमच्या जिल्हा परिषद सदस्याचा किंवा आमच्या नेत्याचा, आमच्या बिल्डरचा, आमच्या आमदाराचा मोठा बंगला इथून 2 किलोमीटर, ते म्हणते पेट पडू दे त्या बंगल्याचा, मला टाईम नाही. आणि लांब किलोमीटर मंदिर दाखवाय म्हणा तुम्ही, महाराजाची नाही म्हणायची सोय नाही. सगळं काय आहे ते त्याच्याशी आहे, महाराज निगडीत. पण आज एवढ्या मोठ्या भगवंताचा आणि संताच्या प्राण प्रतिस्थापनेचा सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केला. आणि माझ्यासारख्या छोट्या महाराजाला आपण बोलवलात या ठिकाणी आणि अतिशय गोड नियोजन केलं. महाराज एवढे नामवंत गायक परळी भागात क्वचित ठिकाणी पाहायला भेटतात. याच्यातले एक दोघं मला लय जागी सापडतात बरं का. पण एवढे एका जाग्यावर, एक कातकडवाडीवर या सगळ्यांचं प्रेम आहे. म्हणून एवढे महाराज माईकच कुठं ठेवा आणि कोणाला चाल द्यावा, किती प्रश्न आहे आता मोठा सांगा, बरोबर आहे ना? किती मोठा प्रश्न आहे आज. बरं एकाच्या पुढं माईक ठेवला ते बाजूला आजूबाजूला तेवढेच चांगले म्हणणारे आहेत. हे सगळं या परळी परिसराचं वैभव आहे. पुन्हा एकदा सांगतो, ही खरी बीड जिल्ह्याची ओळख आहे. ही खरी बीड जिल्ह्याची ओळख आहे. आणि एवढं सुंदर नियोजन गावकऱ्यांनी केलं. ज्यांच्या माध्यमातून मंदिराचं काम पूर्ण झालं ते डॉक्टर सपनाताई आणि बाकी सगळे अन्नदान देणारे, मूर्ती देणारे, या सगळ्याच मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. महाराज अतिशय गोड. मला पहिल्यांदा तर तुमचे आभार मानेल की तुम्ही गाव बिनविरोध केलं. महाराज याच्यासारखं अवघड कामच नाही. आमदारकी सोपी आहे, सरपंच की नाही. माझं बोलणं कळलं तुम्हाला? आमदार होणं सोपं, खासदार होणं सोपं, पण ग्रामपंचायतची निवडणूक फार अवघड. मी पडलो त्याच्यात. म्हणजे मी पडलो म्हणजे मी उभा नाही राहिलो, मी गाव बिनविरोध करण्यात पडलो. इतिहासात आमचं गाव पहिल्यांदा बिनविरोध झालं आणि त्याचा पुढाकार मी घेतला बरं का. पुढाकार मी घेतला आणि मी सांगेल लोकांना, माझं अर्ध गाव पाटील आणि अर्ध वंजारी आहे, पण एकही माणूस शब्दाच्या पुढं गेला नाही. महाराज ही संप्रदायातली ताकद, हे वैभव आहे आपलं हो. पण आता या अवघड गोष्ट झाली का नाही, याच्यामुळं आपला चुराडा व्हायला लागला. अवघड आहे ना. या लोकांमुळं आपले नुकसानी व्हायला लागल्या, संप्रदायाच्या नुकसानी व्हायला लागल्या.
अवघड गोष्ट आहे महाराज. हे काही सोपी आता हे आनंद हे सोबत राहतात. आता हे तुमच्या भांडणामुळे सोडून द्यावं काय ना मैत्र्या? बोला, मैत्र्या सोडून द्यायच्या का? किती अवघड झाले. हे काही सोपी गोष्ट नाही महाराज. कुणाची तरी दृष्ट या महाराष्ट्राला लागली, नाही तर हा महाराष्ट्र असा नव्हता बघा. हे महाराष्ट्र एवढा सुंदर होता ना. अरे या राष्ट्रात एक राष्ट्र महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रामुळे या राष्ट्राची शान आहे. पण आता त्याच महाराष्ट्रामुळं आज कसं व्हायला लागलं अवघड. चला याच्यात न बोललेलंच बरं आहे. फक्त एवढंच विषय आहे की आपण गाव बिनविरोध केलं. मी पहिल्यांदा ग्रामस्थांच्या मोठेपणाला धन्यवाद देईल. त्या गावकऱ्यासाठी एकदा टाळ्या वाजवा भाऊ जोरदार. चांगलं करण्याची इच्छा मला बी असते, पण त्याला मदत कुणाची लागते? बोला, गावाची. आणि नुसत्या एका माणसाची 10 माणसाची नाही, सगळ्या गावाची मदत लागते. मग इथून गरीबातल्या गरीब माणसानं तुम्हाला सहकार्य केले. नाही तर एखाद्यानं ठरवा गाव बिनविरोध करायचं आणि एखादा म्हणला नाही मला उभं राहायचं, त्याला काय जीव घेणार आहे तुम्ही त्याचा? नाही, हे सहकार्य गावाने करावं. आणि हे बघा, इथं तुटलेले नाते कधीच जुटत नाहीत. ग्रामपंचायतमध्ये तुटलेले नातं तुम्ही गावाने खूप चांगलं केले. तुमच्या गावाने एवढी चांगली गोष्ट केली की गाव बिनविरोध केलं. म्हणून हे अतिशय महत्त्वाचा मोठेपणा. आणि त्यामुळं डॉक्टर सपनाताईनं हे सुंदर मंदिरं बांधून या ठिकाणी दिले. आनंद वाटला. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे, आता मंदिरं तर भरपूर झाले, पण आता पुजारी हेच का? हा, हे दोघं आहे का? 2 पाहिजे. वा, आता 2 पुजारी लावा आणि अजून 2-4 मंदिरं बांधा, अजून 1 पुजारी वाढवा. आता बरोबर आहे ना? बस झालंय. हे झाले काम आपले. म्हणजे कोठा बांधून द्यायचा, जनावर आणायचे, महिंदार लावून द्यायचा. असंच झालं का नाही? आता एक विनंती आहे माझी तुम्हाला, एवढे मंदिरं झाले का नाही? तुमच्या गावात अंदाजे किती घरं आहेत? 100-125 घरे, बरोबर आहे? 100 तर आहे ना. मग आता काय करा, एका माणसाला एक जबाबदारी 1 दिवसाची द्यायची. मंदिराची पद्धत सांगतो मी तुम्हाला. आता एका घराला 1 दिवसाची पूजा द्यायची आणि ती लिस्ट त्या ठिकाणी तारीख वाईज करायची. ऐका, आणि ती 2 महिन्याची होईल का 3 महिन्याची होईल? त्या 3 महिन्याची लिस्ट झाली की पुढची 3 महिन्याची आणि त्याच्या पुढची 3 महिन्याची, 4-4 महिन्याची तरी होईल. 100 दिवस 100 घरं म्हणल्यावर बरोबर आहे ना. 4 महिन्यात एकदा नंबर एका घराचा येईल. त्या दिवशी पुजारी तर ठेवायचेच. तुमच्या पगारीवर जात नाही मी. का तसंच आहे? पगारी आहेत का तुम्हाला? पगार आहे ना, यायला तर ठेवायचं. पण हे स्वच्छता करायला राहतील. पटत असेल तर घ्या, नसेल पटत आपलं पाकिट द्या ना, आपल्याला जाऊ द्या. हां, बरोबर आहे, लक्षात ठेवा बा. बरोबर आहे ना? मी आता सांगतो आता, बरोबर आहे ना? यांना दोघांना तर ठेवायचं, पण हे स्वच्छतेसाठी आणि देखरेखीसाठी. मग गावाला मंदिर बांधण्याचा फायदा काय? हेच जर पूजा केली आणि यांनी सगळं केलं तर पुण्य कोणाच्या पदरात यायच्या आणि खर्च कोणाचा? गावाचा. बरोबर, जागा कोणाच्या? गावाच्या. मंदिर कोणाचं? गावाचं. आणि पुण्य कोणाच्या पदरात? 2 पुजारी यायच्या, आहे का नाही? पगार बिन पुण्य बी, बरोबर आहे ना? त्यापेक्षा एक काम करा, 100 लक्षात ठेवा. एका घरची 1 दिवस पूजा, त्यांना 1 दिवस सकाळची पूजा करणे आणि 1 दिवस 3 महिन्यातून द्यायला काय अडचण आहे देवासाठी? दिवसभरची पूजा, आरती आणि त्याच्या घरचा गोड नैवेद्य. त्याच्या घरचा गोड नैवेद्य त्या दिवशी देवाला आणि त्याच्या दिवशी त्याची पूजा देवाला, अशी लिस्ट झाली. आणि असं झालं तर त्या मंदिराचा काही फायदा आपल्याला घेता येईल. आपल्याला, बरोबर आहे, आपल्याला काहीतरी त्याचं पदरात पुण्य पडेल. एवढंच जाता जाता विनंती करणार आहे. आणि सगळ्यांना विनंती आहे की अशा धार्मिक कार्यक्रमाला सहकार्य करा. इथं सप्ताह पण चालू आहे, बरोबर आहे ना? त्याच्यामुळं सर्वांनी या धार्मिक कार्यक्रमाला मदत करा. धार्मिक कार्यक्रमात चुका काढत बसू नका. नाही तर महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय, भोंग्या तुझ्या घरी, आणि येऊ नको पुन्हा इकडं, बरोबर आहे ना? बरं, आता एवढं मंदिर बांधलं त्या ताईनं, पण ती बिचारी काही भेटली नाही मला आणि म्हणली नाही आमचं नाव घ्या. जे 11 रुपये देतं तिला बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले?
त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ. चल निघ. हे बघा, चुका काढायच्या म्हणल्यावर कशातही निघतात. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि एक मीडियावाला एका बाईला म्हणे, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी मायराला जाण, कधी तुम्हाला पैसे लागणार नाही. ते बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग मायर गावात रिक्षा फुकट पाहिजे. हा वागत सांगू ना. हा असं असतं का सांगा बरं? चुका काढायच्या म्हणल्यावर कशात निघत नाही. बरं असं आहे उद्धव बुवा, त्या 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. नाही कळलं का तुम्हाला? वय वाढून घेतली नाही ना, 65चं 75 केलं. आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं कसं वाढवणार? म्हणतो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो आणि फक्त असा करतो. खरंय काय तिच्याकडे बघून? खरंय तिला कळतं आता हे खोटं, याला कळालं. मी त्याच्यावर वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहायला, कार्टाकडे पाय ना. हा अधिकारी येडा आहे का लिहून द्यायला? बापाची एसटी असल्यावर नाही रुबाब करायला लागला. कामाला येतं कामच करावं. 75 लिहिलंय ना, चल फाट बस. बरोबर आहे ना? आणि ते लालपरीचा फुकटचा प्रवास सुरू झाला. एसटीला लालपरी म्हणतात ना, ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून पुन्हा कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याचे भोगाने, बदले मेरे ऐसे हरी हरी. जिचा कालचा हप्ता जमा झाला तिच्या तोंडावर आनंद मावना, आनंद तिच्या तोंडावर आनंद मावना. आणि वय वाढून घेणारी आता तोंड जोडून घ्यायला लागली. कुठून दूर बुंदी सुचली, बुंदी खाऊन जाय तू आता. पण आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं शांता का कालचे 1,500 आले का? कालचा हप्ता जमा झाला का? झाला म्हणे महाराज. म्हणलं एसटी ती बी फुकट आहे म्हणे महाराज. म्हणलं 65 आणि 75 आणि दोन्ही योजनेत वय कस काय बसल? तू काय देवा भाऊची मेवणी थोडीच आहे? नाही म्हणे महाराज, 2 आधार कार्ड काढली. एकावर 65 केलं आणि एकावर 75 केलं. म्हणलं धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देव. चूक काढायची म्हणल्यावर कशातही निघत राहते. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, चांगल्या कामाला मदत करा, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहे, गातली अभय. चांगल्या कामाला मदत करा. एक वाक्य बोलतो, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायचं नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जात असतं. चुका काढणारी आयुष्यात चुकाच काढणार. आता एवढे चांगले मंदिरं झाले तर एखाद्याला जमणार नाही. ते एखाद्यानं चांगला बंगला बांधला, वास्तुशांतीला बोलवलं का ते आपण काम काय आपलं जायचं, जेवण करायचं, कौतुक करायचं, निघून जायचं. छान बांधलं हो तुम्ही घर. अहो नाही होत आमच्याकडून बांधणं, पण तुम्ही बांधलं तरी आम्हाला आनंद आहे. आज तुमचं घर झालं, उद्या आमचं होईल. चांगली पांडुरंगाची कृपा म्हणायचं, निघायचं. कौतुक करत नाही, जेवण करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतं. पीओपीत जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली ठेवावं लागते. तू तेवढी कडी बसून घे ना. ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. पुन्हा एखाद्यानं चांगली 4 व्हीलर आणली, आपल्याला पेढे खाय बोलवलं. आपलं काम काय? छान घेतली हो तुम्ही गाडी, पेढा खायचा, कौतुक करायचं. तुम्ही गाडी घेतली तर आमची हातभर छाती फुगली. आज आमच्या शेजाऱ्याकडे गाडी आली म्हणजे आमच्याकडेच आली. एखाद्या दिवशी आम्हाला अडचण आली तर तुमची गाडी नेता येईल. कौतुक करा, पेढा खा, निघून जा. कौतुक करत नाही, पेढे खात नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेतं नागनाथ महाराज आणि चर्चा करतं. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे. तुला प्रॉब्लेम आहे का? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले. तुझ्या पोटात गोळा उठायचं काही काम? काहीच काम नाही. आणि वर्गणी हे बघा, सप्त्याच्या विरोधात आणि देणग्याच्या विरोधात आणि महाराजाईच्या विरोधात बोलणारे वर्गणी न देणारे सापडतील. हा इतिहास आहे. जे वर्गणी देत नाही तेच हे जास्त बोलतंय. वर्गणी देणाऱ्याला काय नाही, ते म्हणतंय आम्ही त्या महाराजाला ओळखत नाही, आम्ही भगवान बाबाच्या मंदिराला दिलं. ते मंडपावाल्याला जाऊ नाही तर माईकवाल्याला जाऊ नाही तर गायकाला जाऊ नाही तर महाराजाला जाऊ नाही तर वादकाला जाऊ. आम्हाला घे नाही, आम्ही त्या मंदिरासाठी दिलेला आहे. ही सद्भावना अंतकरणात असणं गरजेचं आहे. एवढंच जाता जाता सांगतो, श्रीमंती कोणती आहे?
भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला एक नंबरचा श्रीमंत आहे. भाकर आहे, भूक नाही, दरिद्री आहे, अंथरुण आहे, झोप नाही, दरिद्री आहे, पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं, धनाचं वजन वाढलं तर दान करावं. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागश स्त्री धर्मान भगवत धर्मान समासव्यास योगतः. दान करणं हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. म्हणून सर्वांनी दान धर्म करा. सगळ्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य करा. सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. पुन्हा एकदा म्हणूयात आपण, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. 5-10 मिनिटं लेट झालते म्हणून 10-15 मिनिटं वाढवले. असं कमी नको, बरोबर आहे ना. आपल्याला वेळ दिला, मला 15 मिनिटं उशीर झाला, त्याच्यामुळं 4:15 मिनिटं पुढे घेतले. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली